नमस्कार. पेन्शनधारकांना EPFOचा नवीन वर्षात दिलासा. ज्यादा पेन्शनसाठी वाढवली डेडलाईन. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांसमोर ज्यादा पेन्शनसाठीचा पर्याय ठेवला होता. त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक संभ्रम होते. सुरुवातीला त्याला विरोधही झाला. नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हा पर्याय स्वीकारला. हा पर्याय निवडण्यासाठी आता EPFOने अंतिम मुदत वाढवली आहे. EPFOच्या लाखो सदस्यांना हा पर्याय निवडण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सदस्यांना आता नवीन वर्षाचे हे मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांना आता ज्यादा पेन्शन मिळण्यासाठी अजून एक संधी सरकारतर्फे देण्यात आली आहे. हा पर्याय निवडण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढही देण्यात आली आहे. EPFOने हा पर्याय निवडण्याची अंतिम मुदत आता 5 महिन्यांसाठी वाढवली आहे. आता ज्यादा पेन्शन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना 31 मे 2024 रोजीपर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ज्यादा पेन्शन करण्याची इच्छा असेल आता त्यांना ही संधी मिळालेली आहे. मुदतवाढीमुळे आता पेन्शनधारकांना वाढीव पेन्शनसाठी अर्ज करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचा निकाल दिला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये एक आदेशही दिला होता. कोर्टाच्या निकालानंतर EPFO सदस्य आणि निवृत्ती वेतनधारकांना हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधाही प्राप्त झाली होती. त्यानंतर आता वाढीव पेन्शनसाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी ही मुदत संपणार होती. त्याला मुदतवाढ आता देण्यात आली होती. आता पुन्हा 5 महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि या काळात आता कर्मचारी ज्यादा पेन्शनसाठी अर्ज दाखल करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार आता हायर पेन्शनचा पर्याय निवडीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे. जुलै 2023 पर्यंत एकूण 17.49 लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांनी ज्यादा पेन्शन मिळण्यासाठी अर्ज केलेले आहे. त्यातील 3.6 लाख एकल वा संयुक्तपणे ज्यादा पेन्शनचे अर्जही दाखल करण्यात आले आहे. हे अर्ज आता त्यांच्या कंपनीकडे आहे. नियोक्ता त्यावर प्रक्रियाही करत आहे. आता मुदतवाढ मिळाल्यामुळे नियोक्त्यांना त्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठीही पुरेसा वेळ मिळालेला आहे. पुढील 5 महिन्यात त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर ज्यांना ज्यादा पेन्शन हवी असेल त्यांना पण अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ मिळालेली आहे. EPFOकडे देशातील लाखो सदस्य आहेत. त्यांना या मुदतवाढीचा आता मोठा फायदा होणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.